इथं वाट बघते तुझी. करशी पटापटा जरा. हॅलो. हा हा आलीस का तू? अच्छा अच्छा. अगं मला ना जरा वेळ लागेल ऍक्च्युली मी ना फ्लाइट मध्ये. हा तू पोहोचली का तिथं व्हेन्यूला? अच्छा. ब्राईड वगैरे रेडी आहे का? म्हणजे लग्न किती वेळ आहे लग्नाला? हा म्हणजे 2-3 तास असतीलच ना. हो अगं ते माझा मुलगा आहे ना, तो सध्या म्हणजे तो वेगळ्या फ्लाईटमध्ये, त्याच्यासाठी स्पेशल फ्लाईट लागते ना, तर तिकडे येतो. तर तिकडे त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम आहे. मी दुसऱ्या फ्लाईटमध्ये आता आम्ही एअरपोर्टवरती भेटतो. मग माझा मुलगा आणि मी आम्ही सोबतच येणार आहे ना आमच्या BMW ने. अगं मी पहिल्यापासूनच श्रीमंत आहे, तुला माहित नव्हतं? तुला माहितीच नाही ना, काय आयडियाच नाही ना माझ्याबद्दल. आपला म्हणजे स्कूलमध्ये असतानाच कॉन्टॅक्ट तुटला ना, त्याच्यानंतर म्हणजे मी इथं नाहीच आहे. मी तुला वाटलं असेल एखाद्या खेड्यामध्ये वगैरे दिला असेल आणि तिथेच राहत असेल, ती शेतामध्ये वगैरे हिंडत असेल, शेतामध्ये काम करत असेल किंवा मग शेतातलेच कामं करते. असं नाहीये, बिलकुल नाहीये. मी IT कंपनीमध्ये US मध्ये. हा आणि मी तिकडं सेटल आहे. मी इकडं नाहीच आहे, त्याच्यामुळे तुला दिसलेच नाही. तुला वाटलं असेल खेडेगावात आहे आणि तू सिटीमध्ये म्हणून तुला वाटलं असेल तिची माझी ओळख नाही, पण असं काही नाहीये. मी ऍक्च्युली तिकडे सेटल आहे ना. हा मी लग्नाच्या अगोदर ही तिकडच होते. 10वी नंतर मी जे तिकडे शिफ्ट झाले का, त्यानंतर मी कोणाचाच क्लासमधला कॉन्टॅक्ट वगैरे ठेवला नाही आणि मी तिकडेच आहे. तुला माझ्या लँग्वेजवरून नाही का वाटत असं एकदम मॉडर्न? तर मी मॉडर्नच आहे. माझा नवराही मला तिकडचाच भेटला, माझं बाळ, माझं नवरा, मी सगळे तिकडच असतो. इकडं आता फक्त ते फ्रेंडचं लग्न आहे म्हणून मग यावं लागतं, नाही तर मला बिलकुल येण्याची इच्छा नसते इकडं. आता कोण कोण काय करतं, फ्लाईटच्या तिकीटमुळं ना काय करतं, येणं कॅन्सल करतं. पण आमच्याकडे एवढा पैसा आमच्या स्वतःच्या. झाला का ते पोराचं हाकायचं? 1 मिनिट. अहो थांबा ना, काय रे थांबा ना थोडं, 2 मिनिटं जायचंय आपल्याला. थांबा. ते काय करा तुम्ही तवर, ते काय करा, जनावराचं शेण काढा आणि त्याला पाणी पाजा. ते शेळ आहेत का त्या मेंढर, ते सोडून त्या शेतामध्ये तिकडे पलीकडच्या शेजाऱ्याच्या, ते गेलंय बाहेर. तू कुणाला का पाहते पण फोनवर? ते माझी एक मैत्रीण आहे, तिला बोलते. थोडं इम्पॉर्टंट आहे, तुम्ही प्लीज बाहेर जाता का? तुमचा आवाज असला खद्रा माद्रा आहे ना, ती बघताच समजन. मी माझी जरा फेकाफिकी सुरू आहे. ती मला फिकीती का नाही माहित नाही, पण मी तिला फिकीते. मी दुसऱ्या राष्ट्रात आहे म्हणून. असं बी तिला मी कुठं दिसणार आहे का त्याच्यामुळं. अरे कर ना. ती एकदा घरी आल्या मग कसं करायचं? तिला मी घरी आणतच नाही म्हणून माझं घरच US मध्ये. ती US ला कशाला येते? हॅलो. हा अगं काही नाही, माझे मिस्टर होते ऍक्च्युली, ते पण माझ्यासोबतच फ्लाईटमध्ये आहेत ना. तर ऍक्च्युली मला ना ते बिझनेस 1 मिनिट. बिझनेस क्लासमध्ये ना मला थोडा प्रॉब्लेम आहे. ते VIP क्लासमध्ये येतं, तर ते VIP क्लासमध्ये मी बिझनेस क्लासमध्ये. मला ॲक्च्युली VIP मध्ये आवडत नाही म्हणून मी बिझनेसमध्ये बसले. तर ते आले होते माझ्याकडे, म्हणत होते जेवली वगैरे का तू? तर म्हणलं हां ठीक आहे, मी आत्ताच पिझ्झा बर्गर खाल्लाय. हो तेच ग, ॲक्च्युली फ्लोमध्ये निघलं बर्गर. हां बरं ऐक ना, चालेल. अशी धुवायची तुझी झाली कशी? हागायचं झालं का? बरं थांब, धुते थांब. बरं ऐक ना, मी काय करते, तुला थोड्या वेळाने कॉल करते. आता मी थोडं बिझी आहे, मी नंतर तुला कॉल करते. माझी फ्लाईट टेक ऑन करणार आहे. हां तेच टेक ऑफ. हां तेच माझी खाली उतर. अगं माझ्या फ्लाईटची लँडिंग आहे ग, मी उगं तुला समजावं म्हणून तशा भाषेत बोलत होते. हां ठेवू का? हां बाय. सी यू, टेक केअर, बाय. हां. अरे ये हागऱ्या जरा तिकडं हाकी वाटायला.